होते। यानंतर बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। पुणे महानगरपालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला भाजप पदाधिकारी ओंकार कदमनं दमदाटी आणि छळ केल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी महिला आयोगात तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेला जाग आली। एबीपी माझानं ही बातमी लावून धरली होती। अखेर महापालिका आयुक्तांनी रात्रीच पत्रक काढून थेट ओंकार कदम याला महापालिकेच्या परिसरात बंदी घातली। तसंच त्याचा साथीदार अक्षय कांबळेलाही बंदी घालण्यात आली। फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या प्रकाराबाबत पालिकेनं 4 महिन्यानंतर पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत। आपण ते सवाल पाहूया। ओंकार कदमच्या दमदाटीची मनपा अधिकाऱ्यांनी तेव्हाच का दखल घेतली नाही, ज्यावेळेला ही तक्रार दाखल करण्यात आली होती? महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर तत्कालीन आयुक्त राजेंद्र भोसलेंनी कारवाई का केली नाही? ओंकार कदमवर खंडणी आणि खुनाचा गुन्हा दाखल आहे, पण त्याला भाजपमध्ये अभय कुणाचं आहे? महिला आयोगाकडील तक्रारीनंतर पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली? असे काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। तर ओंकार कदमला नेमका कोणाचा आश्रय आहे हे कळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आता हगवणे कुटुंबियांचा जेसीबी